जरा विचार करा, तुम्ही तुमचं अख्खं साम्राज्य सोडून दिलंय, म्हणजे संपत्ती, सत्ता, सगळं काही. आणि मग काय, तर तुम्ही भांडताय एका चिमूटभर मिठावरून. ऐकायला किती विचित्र वाटते नाही का? आज आपण अशाच दोन राजांची एक विलक्षण गोष्ट पाहणार आहोत, ज्यांनी खरंच हे केलं. चला तर बघूया नक्की काय आहे या विरोधाभासामागचं रहस्य. पण ही गोष्ट फक्त एक जुनी पुराणी कथा नाहीये. या गोष्टीचं मूळ आहे एका खऱ्याखुऱ्या समस्येमध्ये. एक अशी समस्या जी खुद्द गौतम बुद्धांसमोर उभी राहिली होती. त्यांना आपल्या शिष्यांना लोभ आणि आसक्तीबद्दल एक खूप महत्त्वाचा धडा शिकवायचा होता, आणि त्यासाठीच त्यांनी ही गोष्ट निवडली. तर झालं असं की राजगृहामध्ये काही बौद्ध भिक्षूंनी औषधं साठवायला सुरुवात केली. म्हणजे अक्षरशः मडकी आणि बरण्या औषधांनी भरून ठेवत होते. आता यामुळे लोकांमध्ये एक चुकीचा समज पसरला. ते त्यांना लोभी साधू म्हणून ओळखू लागले. अर्थातच ही टीका बुद्धांपर्यंत पोचली आणि त्यांनी यावर काहीतरी करायचं ठरवलं. पण इथे एक प्रश्न उभा राहतो नाही का? आपल्या भिक्षूंना ही साठेबाजी थांबवण्यासाठी बुद्ध सरळ एखादा नियम सांगू शकले असते. पण तसं न करता त्यांनी दोन प्राचीन राजांची ही एवढी मोठी गोष्ट का सांगितली असेल? या निवडीमागे एक खूप खोलवरचं कारण आहे, आणि तेच आपण आता शोधणार आहोत. चला तर मग गोष्ट सुरू होते दोन महान राजांची. पहिले होते गांधारचे राजे, जे एक बोधिसत्व होते, आणि दुसरे होते विदेहाचे राजे. गंमत म्हणजे ते कधी एकमेकांना भेटले नव्हते, पण तरीही त्यांच्यात एक घट्ट मैत्री आणि विश्वासाचं नातं होतं. आणि ही गोष्ट आहे त्या काळातली, जेव्हा माणसाचं आयुष्य तब्बल 30,000 वर्षांचं असायचं असं मानलं जातं. एके दिवशी पौर्णिमेची रात्र होती. गांधारचे राजे आपल्या महालातून त्या लख्ख चंद्राकडे पाहत होते. आणि तेवढ्यात काय झालं? राहूने चंद्राला ग्रासलं आणि तो तेजस्वी प्रकाश हळूहळू नाहीसा होऊ लागला. जणू काही चंद्रावर ग्रहण लागलं होतं. आणि तो क्षण राजासाठी एका मोठ्या साक्षात्काराचा ठरला. ते स्वतःशीच म्हणाले, हे माझं राजेशाही वैभव, हे सगळं एका संकटासारखं आहे. जसं राहू चंद्राचा प्रकाश गिळून टाकतोय, तसं मला माझा आतला प्रकाश गमवायचा नाहीये. त्यांना त्या क्षणी जाणवलं की हे राज्य, ही सत्ता, हा सगळा बाह्य मोह आहे, जो त्यांना आध्यात्मिक अंधारात ढकलू शकतो. बस, याच एका विचाराने प्रेरित होऊन त्यांनी आपल्या विशाल राज्याचा त्याग केला आणि ते तपस्वी बनले. आता ही बातमी जेव्हा त्यांचे मित्र विदेहाच्या राजांपर्यंत पोहोचली, तेव्हा त्यांच्याही मनात विचार आला, अरे, माझ्या मित्राने जर सगळं सोडून दिलं तर मी तरी हे वैभव सांभाळून काय करणार? आणि त्यांनीही क्षणाचाही विचार न करता राज्याचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यांनी काय मागे सोडलं याचा जरा विचार करा. विदेहाच्या राजाने तब्बल 300 लीग पसरलेलं आपलं विशाल साम्राज्य सोडून दिलं. इतकंच नाही, त्यासोबत 16,000 संपन्न गावं आणि आपल्या सेवेत असलेल्या 16,000 नर्तकी, या सगळ्याचा त्यांनी त्याग केला. आणि हे सगळं त्यांनी स्वतःच्या इच्छेने केलं, कोणाच्याही दबावाशिवाय. विचार करा, केवढा मोठा त्याग होता हा. तर आता या दोन्ही माजी राजांचा एक नवा प्रवास सुरू झाला होता. कुठे ते विशाल साम्राज्यांवर राज्य करत होते, आणि कुठे आता जंगलात फळं आणि पानं खाऊन जगत होते. याच प्रवासात हिमालयामध्ये तपस्वी म्हणून त्यांची भेट झाली. गंमत म्हणजे त्यांनी एकमेकांना ओळखलं नाही, पण तरीही त्यांच्यात एक छान मैत्री झाली. तर त्यांचा हा नवीन प्रवास कसा होता बघा. दोघेही तपस्वी बनले. हिमालयात त्यांची भेट झाली, आणि मग काही काळानंतर शरीराला मीठ आणि आंबट पदार्थांची गरज भासू लागल्यामुळे ते डोंगरावरून खाली उतरले. ते एका सीमावर्ती गावात राहू लागले, जिथे गावकरी त्यांना अन्न पुरवायचे. आणि इथेच कथेला एक अनपेक्षित वळण मिळतं. एके दिवशी गावकऱ्यांनी त्यांना भिक्षेत बरंच मीठ दिलं. जेवण झालं, पण मीठ उरलंच. तेव्हा विदेहाच्या तपस्विनीने काय केलं? ते उरलेलं मीठ जपून ठेवलं. का? तर ज्या दिवशी मीठ मिळणार नाही, त्या दिवशी हे कामी येईल, या साध्या विचाराने. आणि तसंच झालं. काही दिवसांनी त्यांच्या जेवणात मीठ नव्हतं. तेव्हा विदेहाच्या तपस्वीने ते साठवलेलं मीठ बाहेर काढलं आणि मोठ्या आदराने गांधारच्या तपस्वीला म्हटलं, गुरुजी, मीठ घ्या. आणि इथूनच सुरू झाला तो वाद. पण ऐकून वाटेल की हा काहीतरी क्षुल्लक वाद असेल. नाही, हा साधा वाद नव्हता. हा होता एका चिमूटभर मिठावरून सुरू झालेला एक मोठा तात्विक आणि नैतिक वाद, जो आपल्याला खूप काही शिकवून जातो. गांधारच्या तपस्वीने थेट त्यांच्या मित्राला आरसाच दाखवला. ते म्हणाले, अहो, ज्या माणसाने 16,000 गावं आणि तिथली सगळी संपत्ती एका क्षणात सोडून दिली, तोच माणूस आज इथे मिठाची साठेबाजी करतोय. विचार करा, या शब्दांमध्ये केवढा मोठा विरोधाभास होता. आता यावर विदेहाचे तपस्वी गप्प बसले नाहीत. त्यांनी लगेच प्रतिवाद केला.
अहो, तुम्ही सुद्धा तर गांधार आणि तिथली सगळी संपत्ती सोडून दिली आहे, इतरांना आदेश देण्याचा हक्क सोडून दिलाय. मग आज तुम्ही माझ्यावर अधिकार का गाजवत आहात? इथे गांधारच्या तपस्वींनी दिलेलं उत्तर खूप महत्वाचं आहे. ते म्हणाले, मी धर्माबद्दल बोलतोय, आणि जेव्हा मी धर्माचं बोलतो तेव्हा माझ्यावर कोणतंही पाप लागत नाही. म्हणजे त्यांचा मुद्दा असा होता की जेव्हा आपला हेतू शुद्ध असतो आणि आपण सत्य बोलतो तेव्हा ते शब्द थोडे कठोर वाटले तरी ते पाप ठरत नाहीत. पण विदेहाच्या तपस्वींचा दृष्टिकोन मात्र वेगळा होता. त्यांचं म्हणणं होतं, जे शब्द दुसऱ्याला दुःख देऊ शकतात, ज्यामुळे दुसऱ्याचा अपमान होऊ शकतो, असे शब्द शहाणे लोक कधीच बोलत नाहीत, मग ते कितीही खरी असले तरी. अखेरीस या वैचारिक चर्चेनंतर विदेहाच्या तपस्वीला आपली चूक लक्षात आली. त्यांना कळलं की साठेबाजीमागे त्यांची एक सूक्ष्म आसक्ती लपलेली होती आणि त्यांनी आपल्या मित्राची क्षमा मागितली. तर आता बघूया की या जुन्या कथेचा वर्तमानाशी काय संबंध आहे. आता कथेचा शेवट समजून घेण्याआधी एक महत्त्वाचा शब्द समजून घेऊया. बोधिसत्व. बोधिसत्व म्हणजे अशी व्यक्ती जी बुद्धत्व मिळवण्याच्या म्हणजे ज्ञानप्राप्तीच्या मार्गावर आहे. आणि आपल्याला आठवत असेलच की गांधारचे राजे एक बोधिसत्व होते. आणि इथेच आपल्याला कळतं की बुद्ध ही सगळी गोष्ट का सांगत होते. कथेच्या शेवटी त्यांनी ते रहस्य उलगडलं. भूतकाळातले ते गांधारचे राजे म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः बुद्ध होते, आणि विदेहाचे राजे म्हणजे त्यांचे प्रिय शिष्य आनंद. बुद्ध आपल्या स्वतःच्याच भूतकाळातल्या अनुभवातून त्या साठेबाजी करणाऱ्या भिक्षूंना दाखवून देत होते की केवढाही मोठा त्याग केला तरी लहान सहान गोष्टींची आसक्ती कशी मागे राहू शकते. तर मग ह्या गोष्टीतून आपण काय शिकायचं? त्या राजांनी विशाल राज्यांचा त्याग केला, पण अडखळले कुठे? तर एका चिमूटभर मिठावर. आणि हाच प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतो की आपलं मीठ काय आहे. अशी कोणती लहानशी क्षुल्लक वाटणारी गोष्ट आहे जिला आपण आजही घट्ट धरून बसलो आहोत, कदाचित मोठ्या गोष्टींचा त्याग करून सुद्धा.